तुमच्याकडे आंबे अवेलेबल असतील ना, तर हे लोणचं तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये, अगदी पावसाळ्यात बनवलं तरीसुद्धा चालेल. ते इथे मी आंबे घेतलेले आहेत लोणच्याचे आणि आपल्याला हे किसून घ्यायचे. जर समजा तुम्हाला किसून नसेल घ्यायचे तर तुम्ही त्याचे तुकडे करून तुम्ही बारीक चॉपरमध्ये चॉप करू शकता. त्यानंतर इथे स्क्रीनमध्ये दाखवलेले मसाले जे आहेत ते आपल्याला एखाद्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचे आहेत. सुरुवातीलाच गॅस पेटवायचा नाही, सर्वात आधी सर्व मसाले जे आहेत ते पॅनमध्ये टाकायचे आणि मंद आचेवरती आपल्याला हे मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत. भाजताना आपल्याला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की मसाले करपले नाही पाहिजे. बाजूला काढून हे व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एवढ्या आंब्यांसाठी जवळजवळ 1 कप तेल घ्यायचं आहे. इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि मोहरीचं तेल आहे त्याचा वास न येण्यासाठी व्यवस्थित ते स्मोक करावं लागतं. जर समजा तुम्ही नॉर्मल एखादं कोणतं तेल घेणार असेल तर ते कडकडीत असं गरम करायचं आहे आणि ते थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तेल थोडंसं थंड झाल्यानंतर म्हणजे थोडंसं कोमट असतानाच त्यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे तो टाकायचा. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, हिंग हे सर्व मसाले आपल्याला या कोमट तेलामध्ये जवळजवळ मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि परतल्यानंतर हा सर्व मसाला आपण तयार केलेल्या आंब्याच्या किसावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मीठ घालायचं आहे आणि साहजिकच आहे मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी थोडंसं इथे गूळ घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर साखर घालू शकता. याने लोणचं गोड नाही होणार पण लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येईल. आता जर समजा तुम्ही लोणचं बाहेर ठेवणार असाल तर ह्याच्यामध्ये तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागेल आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर तेलाचा वापर कमी केला तरी चालेल आणि आठवड्याभरामध्ये हे लोणचं खाण्यासाठी बनून तयार होतं. एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.